माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत आहेत. भाऊ, ज्या पद्धतीनं हे अधिकारी जे आहेत त्यांनी उत्तर दिलं, जो प्रकार काल विधानसभेत समोर आला, थेट मंत्री जे आहेत त्यांनाच आम्ही ब्रीफिंगला येणार नाही असं त्यांनी म्हटलं आणि आज तुम्ही हक्कभंग आणलाय. हा नेमका प्रकार काय, नेमका काय घडलाय? शेवटी माननीय मंत्री महोदयांनी आपल्या उत्तरात उत्तर देताना आपली हतबलता व्यक्त करत सांगितलं की मी ब्रीफिंगसाठी जेव्हा अधिकाऱ्यांना बोलवलं तेव्हा अधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आम्ही येणार नाही. शेवटी विधानसभेचं कामकाज हे सर्वोच्च आहे. या विधानसभेपेक्षा या महाराष्ट्रात कुणीही मोठा नाही असे निर्देश 2020 मध्ये माननीय अध्यक्षांनी दिले की या सभागृहापेक्षा कुणीही मोठा नाही, कुणीही मोठा नाही. मग एक अधिकारी अशा पद्धतीने सभागृहाचा अवमान करत असेल, त्याची सभागृहाच्या कामकाजाची प्रतिष्ठा धोक्यात आणत असेल, तर काल मी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला आणि सन्माननीय दिलीप गांडे हे तिथं तालिका अध्यक्ष होते आणि त्यांनीही संवेदनशीलपणे सांगितलं की त्यांचं निलंबन केलं पाहिजे. 2010 व 2011 मध्ये आपल्या विधानसभेत अशा काही प्रसंगात अध्यक्षांनी निर्देश दिले. निर्देश आता अजूनही कायम आहे की एखाद्याचं निलंबन झालं तर सकाळी निलंबन झालं तर 5 वाजेपर्यंत त्याचं निलंबन केलं पाहिजे, ऑर्डर काढला पाहिजे. मंत्रालयामध्ये काही त्याचे हितसंबंधी हित राखणारे काही अधिकारी मग निलंबनाचे ऑर्डर काढत नव्हते. 6-6 महिने ऑर्डर निघायचे नाही आणि म्हणून निर्णय झाला की कोणताही निलंबनाचा आदेश झाला तर त्या दिवशी 5 वाजेपर्यंत किंवा रात्रीच्या वेळी चर्चा झाली तर 24 तासाच्या आत केलं पाहिजे. मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, माननीय आमचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी यांचंही अभिनंदन करेल की त्यांनी या सभागृहाचा सन्मान, गौरव, आन बान शान कायम ठेवण्यासाठी एक उत्तम निर्णय केला. त्यांचं किती अभिनंदन केलं तरी कमी. कोणता हा नेमका विषय होता, काय कुठल्या विषयावरती ही चर्चा होती आणि तेव्हा ते मंत्र्यांनी उत्तर दिलं आणि थेट अधिकारी जे आहेत ते म्हणतायत की मी येणार नाही, किती गंभीर आहे? नाही, अधिकाऱ्यांचं हे म्हणणं तर गंभीरच आहे. आम्ही येणार नाही म्हणजे ही लोकशाही आहे. या लोकशाहीसाठी हजारो शहीदांनी प्राणाची आहुती दिली. हसत हसत शहीद आजम भगतसिंग फासावर गेले. ते तुम्ही IAS व्हावेन दादागिरी करण्यासाठी थोडी गेले. नेताजी सुभाषचंद्र बोस, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. स्वातंत्र्यवीर सावरकर 50 वर्षाची जन्मठेप, काय शिक्षा. त्यातून हे आमचं मंगल कलश स्वातंत्र्याचा आला आहे आणि तुम्ही या स्वातंत्र्याच्या मंगल कलशामध्ये लोकशाहीची थट्टा करता, तुम्हाला शिक्षा दिलीच पाहिजे. आणि म्हणून काल जेव्हा अर्धा तास प्रदूषणावर होते, जीव घेण्या प्रदूषणावर, आणि या अर्धा तास चर्चेचं उत्तर देताना माननीय मंत्री महोदय म्हणते की मी अजून विस्तृत उत्तर देऊ शकली असती पण मग ब्रीफिंगला अधिकारी येत नाही, मग स्पष्ट सांगतात आम्ही येणार नाही. आणि मग मी मुद्दा उपस्थित केला की हा सभागृहाचा अवमान आहे. हा एका माननीय पंकजाताई मुंडेंचा अवमान नाही आहे. पंकजाताई तर प्रतीक आहे आणि त्यांचंही मी कौतुक करेन की त्यांनी सुद्धा कोणतीही कसर न ठेवता स्पष्टता आणि सत्यता ही विधानसभेत मांडली आणि त्यातून श्री तालिका अध्यक्ष दिलीप गांडेजी यांनी ताबडतोब सस्पेन्शन करण्याचा निर्णय केला. मला वाटतं की यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय राहुल नार्वेकरजी अध्यक्ष साहेब यांनी या निर्णयाला उचलून धरत आज मी हक्कभंगही मांडला आणि माननीय अध्यक्षांनाही सांगितलं 10,000 वाघाची ताकद एकीकडे, माननीय अध्यक्षाची ताकद एकीकडे. ज्या पद्धतीने नेहमीच तुम्ही अनेक मुद्दे जे आहेत ते अधिकाऱ्यांच्या विरोधात मांडत असता, कारण अधिकारी बऱ्याच वेळा जे सत्ताधारी असेल किंवा विरोधक असेल कोणालाही जुमानत नसताना पाहायला मिळतात. तुम्ही अनेक वेळा मुद्दे मांडता. आता कुठंतरी ही जी कारवाई झालेली आहे त्यानंतर वचक बसेल सगळ्या अधिकाऱ्यांवर्गात? नाही, निश्चितपणे वचक बसेल. याची लवकर चौकशी करून जर आपण टर्मिनेट केलं वचक बसेल. पण चांगले अधिकारी, सर्वच अधिकारी असं म्हणणे योग्य नाही. मी विकास खारगेसारखा अधिकारी पाहतो, आमची ॲसेट आहे, संपत्ती आहे. मी 10 नावं घेऊ शकतो. आज आमचे पोलीस महासंचालक आहे सदानंद दातेजी, काय सज्जन माणूस आहे, त्यांची सज्जनता बघितल्यावर सॅल्यूट आहे. मी असे 25 नावं घेऊ शकतो. म्हणून सर्वच अधिकारी असं मी म्हणणार नाही, पण काही अधिकारी अशा पद्धतीने वागतात. मी काही अधिकारी पाहिले किती वेगाने काम करतात. काही अधिकारी मी असे पाहिले अतिशय निष्ठेने प्रामाणिकपणे. मी जलसंपदा विभागाच्या सचिवांना पाहिलं, सकाळी तुम्ही एखादी गोष्ट सांगा संध्याकाळपर्यंत रिपोर्टिंग येईलच येईल. मी किती नावं घेऊ शकतो. म्हणून मी असं म्हणत नाही की सर्व अधिकारी असे आहे. अनेक अधिकारी आहे जे या महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये त्यांच्या ज्ञानाचं, त्यांच्या कार्याचं मोठं योगदान आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये त्यांच्या क्षमतेने
आपण खूप महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये फायदा घेतो काय आणि म्हणून सर्व अधिकारी नसतात, काही असतात आणि त्यांना दंडित केलं पाहिजे. धन्यवाद. साहजिकच आहे आपल्यासोबत सुधीर भाऊ होते. त्यांनी म्हटलंय की काही अधिकारी जे आहेत ते कुठेतरी अशा पद्धतीनं चुकीचा वागण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना दंडित जे आहे ते केलं पाहिजे असं मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामन खंडू कसबेसह विनायक डावरुम, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.